आणि एक मोठी अपडेट हाती येते यूपीएससी कडून पूजा खेडकर हिच्यावर कारवाई होताना पाहायला मिळते। पूजा खेडकरला आयएस सेवेतून बरखास्त करण्यात आले। यूपीएससी कडून ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। तेव्हा पूजा खेडकर प्रकरणी सध्या ही एक मोठी कारवाई होताना पाहायला मिळते। पूजा खेडकरवर मोठी कारवाई करताना तिला सेवेतून बरखास्त करण्यात आलेलं आहे। तेव्हा पूजा खेडकर प्रकरणी यूपीएससी कडून ही आता मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। पूजा खेडकरला आयएस सेवेतून बरखास्त करण्यात आलेला आहे। प्रमाणपत्राच्या सगळ्या प्रकरणी तिने जी प्रमाणपत्र सादर केली ती खोटी आहेत असा दावा देखील करण्यात आलेला होता। या सगळ्याबाबत कोर्टामध्ये देखील सुनावणी सुरू आहे आणि केंद्र सरकारकडून पूजा खेडकर यांच्यावर मोठी कारवाई होताना पाहायला मिळते आणि प्रशासकीय सेवेतून तिला बरखास्त करण्यात आलेला ही एक मोठी कारवाई म्हणावी लागणार आहे। दिव्यांग प्रमाणपत्राच्या प्रकरणी तिने जी परीक्षा दिलेली होती, जी विविध सर्टिफिकेट सादर केलेली होती, या सगळ्या प्रकरणी पूजा खेडकर ही कुठेतरी वादात अडकलेली होती आणि या सगळ्या प्रकरणी आता पूजा खेडकर हिच्यावर मोठी कारवाई होताना पाहायला मिळते। आयएस सेवेतून केंद्र सरकारने कारवाई करताना तिला बरखास्त केलेला आहे, बडतर्फ केलेला आहे। त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवर पुढे नेमकं काय होतंय ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आता काही दिवसांपूर्वी कोर्टाकडून देखील तिला दिलासा देण्यात आलेला होता। तिच्यावर अटकेची कुठली कारवाई केली जाऊ नये असं देखील कोर्टाने सांगितलेलं होतं। अजूनही याबद्दल तिची चौकशी सुरू आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता पूजा खेडकर हिच्यावर आता केंद्राकडून मोठी कारवाई होताना पाहायला मिळते। तिला सेवेतून बडतर्फ करण्यात आलेलं आहे। अपडेट जाणून घ्यात मंदार गोंजारी आपल्यासोबत आहे। मंदार, ही मोठी कारवाई म्हणावी लागेल। नक्कीच मोठी कारवाई म्हणावी लागेल, कारण केंद्र सरकारने पूजा खेडकरला पदमुक्त करण्याचा निर्णय घेतलेला आहे। मागील आठवड्यामध्ये यूपीएससीनी पूजा खेडकरची निवड रद्द केलेली होती, मात्र तांत्रिक पेच निर्माण झालेला होता, कारण दरम्यानच्या काळामध्ये पूजा खेडकर ही भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये अधिकारी बनलेली होती। केंद्र सरकारची एक प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी तिला दर्जा मिळालेला होता आणि याच मुद्द्यावरती आता तिच्या अटकपूर्व जामिनावरती जो दिल्ली उच्च न्यायालयामध्ये निर्णय होतो आहे किंवा सुनावणी सुरू आहे, ही बाब तिच्या पथ्यावरती पडत होती आणि 26 सप्टेंबर पर्यंत तिला अटकपूर्व जामीन मंजूर केलेला होता। मात्र आता केंद्र सरकारने तिला पदमुक्त केल्यामुळे तिच्या अडचणींमध्ये वाढ होणार आहे। दीपक, नक्कीच मंदार, तू राहाच आपल्यासोबत। माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार आहेत ज्यांनी हे सगळं प्रकरण लावून धरले होतं। विजयजी, एबीपी माझामध्ये आपलं स्वागत आहे। केंद्र सरकारकडून आता पूजा खेडकर यांच्यावर मोठी कारवाई होताना पाहायला मिळते, सेवेतून बडतर्फ करण्यात आलाय। ही चांगली गोष्ट आहे। म्हणजे आयएएस झाल्यानंतर जे एक समज होता की आपण एकदा आयएएस मध्ये प्रवेश केला की त्यांना प्रचंड म्हणजे अगदी पंतप्रधान सुद्धा काढू शकत नाहीत, या भूमिकेमध्ये जे होते त्यांच्या त्या वर्तनाला यामुळे ब्रेक लागेल असं वाटतं। कारण पूजा खेडकर सारखी एक मुलगी, म्हणजे असे अनेक पूजा खेडकर आयएएस मध्ये आहेत, असे लोक या सेवेमध्ये येतात, खोटी सर्टिफिकेट देऊन येतात आणि कोर्टात गेल्यानंतरही खोटे बोलत राहतात आणि आपण वाटेल ते करू शकतो, सगळ्या यंत्रणा कशाही वाकवू शकतो, हा जो समज पसरला होता त्याला या निर्णयामुळे ब्रेक लागेल। आणि इथून पुढे म्हणजे आता अजूनही बरेच जण पाईपलाईन मध्ये आहेत की ज्यांच्या सर्टिफिकेट्स बद्दल शंका आहेत, त्यांच्या बाबतीत असेच कठोर निर्णय घेतले जातील अशी अपेक्षा आहे। आणि इथून पुढे कोणीही अशा प्रकारचं धाडस करणार नाही, कारण हा प्रशासकीय सेवेचा कणा असतो हा भारतातल्या, त्या कणाला कुठेतरी वाकवायचं काम या लोकांनी केलं होतं पूजा खेडकर सारख्या, त्याला आता कुठेतरी चाप लागेल। आणि याच्याबद्दल केंद्र सरकारने जो निर्णय घेतला याच्याबद्दल मी अत्यंत आनंदी आहे आणि अनेकांनी या विषयावर आवाज उठवला पाहिजे। अजूनही आयएएसच्या विरोधात आवाज उठवणारे लोक कमी दिसतात, लोकांनी ते पुढे आलं पाहिजे, कारण आपल्या देशाची जी अवस्था आहे त्याला एक मोठा घटक हा कारणीभूत आहे की आयएएस हा घटक कारणीभूत आहे। विजयजी, धन्यवाद या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल। यासोबतच आपला प्रतिनिधी मंदार गोंजारे देखील आपल्यासोबत होता। मंदार, तुझे धन्यवाद सविस्तर या प्रतिक्रियेबद्दल आणि माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।